हाय नमस्कार, संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेवयांचं उपीट। तर त्यासाठी मी ज्या शेवया घेतल्या आहेत तर त्या रव्यापासून तयार केलेल्या शेवया आहेत। तर चला मग आपण आता सुरुवात करूया। तर त्यासाठी मी शेवया घेतल्या, त्यांना थोडं बारीक करून घेतलं आणि मी त्यासाठी लागणारे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, वाटाणा आणि कोथिंबीर घेतले। तर चला मग आता आपण सुरुवात करूया। तर गॅसवर मी एक कढई ठेवली, त्यामध्ये तेल घालून घेतलं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी घालून घेतले। जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घालून घेतल्या कट केलेल्या। आता आपण कांदा घालून घेऊया आणि त्यालाही लालसर होईपर्यंत परतून घेऊया। त्याचबरोबर मी थोडासा कढीपत्ताही घातलेला आहे। आता आपण हिरवे वाटाणे घालून घेऊया आणि त्यालाही परतून घेऊया। आता इकडे आपण कांदा वाटाणे परतून होतात तोपर्यंत मी पाणी कोमट करायला ठेवलेलं आहे। तर आता आपण ते पाणी त्यामध्ये घालून घेऊया। आता यामध्ये आपण थोडीशी हळद पावडर घालून घेऊया आणि त्यालाही मिक्स करून घेऊया। पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये आपण आता शेवया घालून घेऊया। थोड्या थोड्या करून सगळ्या शेवया घालून घेऊया। आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। दोन ते 3 मिनिट कमी गॅसवर झाकण ठेवून त्याला आपण वाफेवर होऊन देऊया। आता आपल्या शेवया झालेल्या आहेत, त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया। एकजीव करून सगळं मिक्स करून घेऊया। पुन्हा 1 मिनिटभर झाकण ठेवूया आणि आता आपल्या शेवया तयार झालेल्या आहेत। शेवयांचं उपीट तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने आपले शेवयांचं उपीट तयार झालेलं आहे। तर आपण आता सर्व करूया। खूप कमी वेळेमध्ये तयार होणारं आहे हे उपीट। तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा। शेवयांचं उपीट खूप चविष्ट लागतं आणि करायलाही सोपं आहे। तर अशा पद्धतीने शेवयांचं उपीट तुम्हीही नक्की तयार करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा संगीता किचनला आणि कमेंटही करा। धन्यवाद।